शुभ सकाळ मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आजचा व्हिडिओ काय असणार आहे हे तुम्ही बघतच राहा, तुम्हाला कळेलच. तर इथे दादाने फोटो क्लीन केलेला आहे आणि जो रेग्युलर हार आहे तोच घातलेला आहे सध्या, कारण आता बाजारातून नवीन हार आणायचा आहे आपल्याला फुलांचा मस्त, आणि काही फुले पण आणायची आहे आपल्याला अर्पण करण्यासाठी. तर दादा इथे घेऊन आलेला आहे हार, तो मस्त फोटोला हार लावतोय आता. हॅलो गाईज, तुमचं सर्वांचं नवीन व्लॉगमध्ये आज मी पुन्हा एकदा स्वागत करतो. नवीन दिवसाची नवीन सुरुवात, आणि आज आहे माझ्या वडिलांची पुण्यतिथी. तर आज आम्ही पान ठेवणार आहोत आणि दर्शन घेणार, पान ठेवणार, त्यांच्या आवडीचे पदार्थ पण आम्ही बनवणार आहोत. तर चला, दीदी काय करते, मम्मी काय करते बघूया. दीदी काय करते आता? स्वयंपाकाची तयारी करते. आता स्वयंपाकाची तयारी. वरण बनवलंय, आता बटाट्याची भाजी बनवते. ओके. बटाटे. इथे बटाटा भाजी पण रेडी आहे, सुक्की बनवली आहे मी इथे. आणि चला आता खीरची तयारी करून घेते. मस्त इथे गावरान तूप टाकले मी खीरमध्ये, आणि ड्रायफ्रूट्स कट केले, थोडेसे काजू बदाम, आणि याच्यातमध्ये मी आता किसलेलं खोबरं ॲड केलं. आणि मस्त थोडंसं लालसर झालं का मग मी त्यात शेवळ्या पण याच्यातच परतून घेते, आपले तुपामध्येच. मस्त एक चांगला फ्लेवर येतो आणि एकदम टेस्टी लागतात ते शेवया. आणि झटपट होणारी खीर आहे अशी, नक्की तुम्ही करून बघा. आणि मस्त दूध गरम करून मी गार करायला ठेवलं होतं, दूध ॲड केलं याच्यामध्ये आता. आणि चव आपली जसं हवी तशी साखर ॲड करा. खीर पण झाली, भाजी झाली, वरण झालं. आता मी बनवते पुऱ्या. मम्मीने म्हणजे मला कट करून दिल्या पुऱ्या, आणि मी इथे तळण्याचं काम करते आता. सगळं मिळून केले का गोष्टी पटापटा होतात. आणि मस्त पुऱ्याचा असा मस्त टम्म फुगलेल्या आहेत. पुऱ्या तळून झाल्यानंतर मी मस्त पापड पण तळून घेतले लगेच. आणि भज्याचं पण भिजून ठेवलेलं आहे, म्हणजे पीठ जे बॅटर लागतं ते. आणि पापड इथे तळून मी एका प्लास्टिकच्या बॅगमध्ये ठेवते. भजे पण रेडी आहेत. काय करते? मी करत लाटते चपात्या. इथं काही चपात्या झाल्या आहेत, आणि इकडं भजे वगैरे असं आहे. दीदी तू काय करती? मी आता नैवेद्य बनवून घेते. अच्छा, नैवेद्य भरती. ते भरलेत सगळे, हे वरती ठेवायचे कावळ्यांसाठी, हे समोर, आणि हे आपल्या देवा. पशु पट. मी नैवेद्य आण. हो, आणते.
हे ताट घेऊन जायचं. हं? नैवेद्य झाले नाही हा, आता. नैवेद्य आता झाले. हे समोरचं आहे आणि हे वरचं नंतर न्यायचं आहे ना मम्मी. हो. हे आता समोरचं आहे. पण ती नाही आहे ना, समय आहे इथे. एक दिवा लागला गेला ना. मम्मी, हा मम्मी, बरं वाटतंय का आता? हो बरं वाटतंय पण थोडं. इथे माझ्या वडिलांना पण पान देऊन झालं. दादाने सांगितलंच तुम्हाला, आज पुण्यतिथी होती म्हणून. आणि असं मन खूप जड झाल्यासारखं वाटतं या दिवशी. म्हणजे असं बोलायचं काही कळतच नाही, म्हणून मी खूप ब्लॉगमध्ये तुम्हाला कमी दिसले असं. आणि व्हॉइस ओव्हर करताना पण म्हणजे मला काय बोलू, म्हणजे या शब्दच सुचत नाही आहेत. तर इथे आम्ही मस्त पान वाढलं. आवडीचे तर सगळंच आवडत होतं त्यांना. असं खाण्या वगैरेचं असं काही नव्हतं. आम्ही मम्मीला विचारलं तर मग पुरी खीर ह्याच गोष्टी मी आज बनवल्या होत्या मम्मीने. आम्ही दोघींनी मिळून सगळं मस्त स्वयंपाक बनवला. आणि आता मी पण इथे श्रद्धांजली अर्पण केलेली, फुले वगैरे ठेवून. तर हा नैवेद्य वरती ठेवून देऊ. चला. तो बंद करून टाक. आता मस्त जेवायला बसलोय. 12च्यात नैवेद्य वगैरे सगळं झालेलं आहे. पान वाढून झाले, देवाला नैवेद्य देऊन झाले. आता मस्त आम्ही जेवायला बसले. तर या तुम्ही पण जेवायला.